नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अधिकृत MSc च्या वेबसाईटवर आहोत सध्या आणि सगळ्यांना एक प्रश्न पडलाय, भविष्यात किती दिवस परीक्षा लांबेल आणि परीक्षा ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल आणि त्यामध्येच एक परिपत्रक, त्याचा काही संदर्भच नाहीये, कुठून तरी व्हायरल झाले आणि त्या परिपत्रकाला कधी डेट होणार काय नाही याच्यात काहीच मेन्शन केलं नाही, फक्त प्रस्ताव टाकलाय IBPS ने होणार. आता सगळेजण त्या IBPS ने होणार, IBPS ने होणार याच्याच मागे लागले. अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर महाटीटी एक्झाम बाबत सर्वांचं उत्तर हेच येते की परीक्षा ऑफलाईनच होणार. त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मी तर सांगतो 99% ऑफलाईन परीक्षा घेण्याचा त्यांचा घाट आहे. का? त्याचा ड्रॉबॅक पण IBPS ला सुद्धा साधं TIT ची एक्झाम 2 लाख लोक देतात, त्या एक्झामला 10 दिवस लागतात. आमचे शिक्षक लोक आहेत हो याच्यामध्ये. शिक्षकांनी शिकवायचं की परीक्षेला जायचं हा प्रश्न आहे. 2 लाख लोकांना 10 दिवस लागतात, तर साधारण 6 लाख लोक परीक्षा देत आहेत म्हटल्यानंतर यावेळेची उपाययोजना त्यांची ऑफलाईनच असावी लागते. लक्षात घ्या, एका दिवसात 6 लाख कम्प्युटर असतील का? आणि दुसरा विचार म्हणजे जे की आता समजा ज्यांचं वय 46च्या पुढे 45च्या पुढे आहे, त्यांना कम्प्युटरचं एवढं नॉलेज नाहीये, त्यांनी काय ऑनलाईन परीक्षा दिलेल्या नाही, ते शिक्षकांचं काय? ते म्हणतात आमची परीक्षा 100% घ्या, नो प्रॉब्लेम, पण आमची परीक्षा आमच्या लेवलनी घ्या. म्हणजे आता त्यांचा अभ्यास करण्याची जर पद्धती बघितली, आधी ते चाचपणी पण सुद्धा चालू आहे. शिक्षकांची परीक्षा ही त्यांच्या पाठ्यक्रमावर असावी. निपुण परीक्षा असेल किंवा पॅट परीक्षा असेल, त्यांच्या पाठ्यक्रमावर असेल तर गुणवत्तेत सुद्धा वाढ होईल विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक TET सुद्धा क्रॅक करेल. दोन्ही गोष्टी होतील. पाठ्यक्रमावर अधिकारी लेवलला विचार तो केला जाणारच आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होणारच आहे. आणि परीक्षा शक्यतो ऑफलाईनच होणार. का? 6 लाख लोकांची परीक्षा घ्यायची म्हणजे जवळपास 1 महिना 3 शिफ्ट मध्ये परीक्षा व्हावी लागेल, तेव्हा ते 6 लाख लोक संपतील. लक्षात घ्या, म्हणजे तेवढे विद्यार्थी संपतील. कारण 2 लाख विद्यार्थी दशेमध्ये समजा बाकीच्या परीक्षा घेतात, 6 लाख घेतात, 10 लाख घेतात, पण शिक्षकांना सुट्ट्या द्यायचे का तेवढे दिवस? विद्यार्थी काय वाऱ्यावर सोडायचे? कुणाचा आज पेपर, कुणाचा उद्या पेपर. एखादी शाळा आहे समजा 2 शिक्षकाची शाळा आहे, दोघांचा एका दिवशी पेपर म्हणजे त्या दिवशी सुट्टी द्यायची का वापिस येईल? हा पण प्रश्न ऐरणीवर असणार आहे. त्यामुळे अधिकारी पातळीवर यावेळेची शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑफलाईन घेण्याच्या दृष्टीनेच पावलं असणार. फक्त कडक शिस्तीमध्ये पेपर न फुटता घेणं त्यांचा एक पहिला हेतू असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे ज्या काही आता सध्या स्थितीमध्ये तुम्ही अभ्यास करताय, मागच्या पेपरला धरूनच अभ्यास करा, वेगळा अभ्यास करण्याच्या भानगडीत पडू नका. आणि IBPS काय वेगळं नाहीये. IBPS काय करतं ते मागच्या पेपरचा आढावा घेऊनच काढतं. आणि सध्या जे काही चालू आहे आणि पहिल्या वेळची परीक्षा सोपी असते बरं का, बदल होणारी परीक्षा सोपी असते, हे डोक्यात ठेवा. ठीक आहे. 2024ला सुद्धा तुम्हाला आठवते का माहित नाही, IBPS पॅटर्न राबवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा हे IBPS माध्यमातून घेण्यासाठी MSc ने प्रयत्न केला होता. पण सर्वांचं उत्तर एकच आलं की पेपरचा पॅटर्न वेगवेगळा ठेवावा लागेल. प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रश्न देणं शक्य आहे का? एवढ्या लोकांची परीक्षा ऑनलाईन घेणं शक्य आहे का? त्यांनी म्हणून त्यावेळेस सुद्धा डावलण्यात आलं. यावेळेस सुद्धा तेच होणार आहे. लक्षात घ्या, ऑनलाईन पेपर घेणं शक्य नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, शिक्षकांना तर पॉसिबलच नाही. आणि शिक्षकांच्या दृष्टीने अजून एक माहिती समोर येते की पुढली परीक्षा ही शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षकांसाठी वेगळी असेल आणि जे स्टुडंट आहेत, शिक्षक भरतीमध्ये सामील होणारे, त्यांच्यासाठी वेगळी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला मागच्या पेपरचा आढावा घेऊनच व्यवस्थितरित्या तयारी करायची आहे, जेणेकरून तुमचं कुठल्याही दृष्टीने नुकसान होणार नाही. वेगळं करत बसला, हे 2 महिने तुमचा वेगळंच काहीतरी अभ्यास झाला तर आपण ही परीक्षा फेल होऊ शकतो. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, क्वेश्चन पेपर ज्यांना आवश्यक आहे त्यांनी क्वेश्चन पेपर हाताळा. शेवटचा आता टप्पा तुम्हाला क्वेश्चन पेपरवर जास्तीत जास्त भर द्यायचे. यासाठी हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे. क्वेश्चन पेपर किंवा टेस्ट पेपर मला व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. अजून एक ऍडव्हान्स म्हणतो, बरेच लोक काय म्हणतात की सर आम्हाला
मागचे क्वेश्चन पेपर पाहिजे तर सोपी पद्धत सांगतो. काय केले त्यांनी बघा, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मागच्या क्वेश्चन पेपर सुद्धा टाकलेले आणि त्या क्वेश्चन पेपर तुम्हाला ओपन करायचे, लक्षात घ्या. या वेबसाईटवर जायचं, या कॉलम मध्ये जायचं, इथं तुम्हाला क्वेश्चन पेपर सुद्धा मिळतील. ते क्वेश्चन पेपर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपर सुद्धा मिळून जातात या वेबसाईटवर आणि व्यवस्थितरित्या तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपर पण आणि संभाव्य क्वेश्चन पेपरचा सुद्धा सराव करू शकता. आणि ज्यांना क्वेश्चन पेपर हवे आहेत मला दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.